संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 87. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. तैसे मज नको करू कमळापती, देई या संगती सज्ञ ज्ञाची. तिने पाचरिले इलबा म्हणून, एरुपळे आन आली आता. तुका म्हणे एर एरा जे विच्छिन्न, तेथे वाडेसीन सुखापोट. म्हणजे या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, जीवनातील योग्य संगती श्रद्धेचा पाया आणि वाईट संगतीपासून दूर राहण्याचं महत्त्व स्पष्ट करतात. भक्ती मार्गावर चालताना संताची संगत ही अनमोल आहे आणि प्रभुचरणी अखंड निष्ठा हवी. जो लोकांना फसवतो, वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवावं, असं ठाम मत तुकाराम महाराज यांनी मांडलं आहे. नंबर 1. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. म्हणजेच एक कानडी स्त्री दक्षिणेकडीलची मराठा म्हणजे मराठा पुरुषाशी विवाह करते, पण दोघं वेगवेगळ्या भाषेतील असल्यामुळे संवादात गोंधळ होतो. एकाच्या प्रश्नाला दुसरं माणूस योग्य उत्तर देत नाही. तात्पर्य एवढंच की जेव्हा भाषा, विचार, संस्कृती किंवा श्रद्धा वेगळ्या असतात, तेव्हा गैरसमज निर्माण होतात. त्यातून एकोप्याचा अभाव होतो. उदाहरण बघा, एक धार्मिक साधक जर श्रद्धेने भरलेला असेल तर त्याची संगत दुसऱ्याला भक्ती मार्ग दाखवते. पण जर तो माणूस स्वतः भ्रमित असेल आणि दुसऱ्यालाही चुकीच्या वाटेवर नेत असेल तर त्या संगतीचं नुकसानच होतं. जसं एखाद्या नव्या साधकाला जर खोट्या गुरूची संगत मिळाली तर तो दिशाहीन होतो. नंबर 2. तैसे मज नको करू कमळापती, देई या संगती सज्ञ नाची. म्हणजेच हे कमळापती विष्णू, माझ्याशी तसे होऊ नको, मला सत्पुरुषांशी संगती दे. तात्पर्य एवढे की भगवंताकडे प्रार्थना आहे की मला अशा व्यक्तीची संगत होऊ नये ज्यामुळे भक्ती मार्गातून मी भरकटेन. त्याऐवजी संत, ज्ञानी, सज्ञन, सुज्ञ, विवेकी लोकांची संगत मला लाभो. उदाहरण बघा, आजकाल सोशल मीडियावर भक्ती, साधना याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात, पण खरी संताची संगत म्हणजे त्यांचं आचरण, त्यांचा विचार, त्यांचं मार्गदर्शन हेच आपल्याला आत्मिक उन्नतीकडे घेऊन जातं. नंबर 3. तिने पाचरिले इलबा म्हणून, येरुपळे आन झाली आता. म्हणजे स्थिरावर भक्तिमार्गावर पोहोचलेले संत म्हणतात की हे मित्रा इथे ये, पण वाईट संगतीतले लोक त्या आवाजाला घाबरून पळून जातात. तात्पर्य एवढंच की ज्यांनी आध्यात्मिक पातळी गाठली आहे ते इतरांना देखील त्या दिशेने बोलावतात, पण जे लोक मोह, लोभ, कामना यामध्ये अडकलेले आहेत ते त्यापासून पळ काढतात, म्हणजे त्याच्यापासून थोडं दूर पळण्याचा प्रयत्न करतात. उदाहरण एवढं की संत एकनाथ महाराजांनी लोकांना वारंवार नामस्मरण, सच्ची श्रद्धा आणि दया शिकवली, पण त्यांच्यावर टीका करणारे, दोष करणारे लोक त्यांच्याजवळ येण्याऐवजी ते त्यांच्या दूरच गेले. नंबर 4. तुका म्हणे एरा जे विच्छिन्न, तेथे वाडेसीन सुखापोट. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात की विच्छिन्न म्हणजेच भगवंतापासून दूर गेलेले लोक, त्यांच्या आयुष्यात दुःख, चिंता, असंतोष यांचे साम्राज्य असते. तात्पर्य एवढेच की भगवंतापासून वंचित झालेल्या व्यक्ती सुखात असतानाही अंतःकरणात समाधान, शांतता त्यांच्या नसते. त्यांनी कितीही पैसा, प्रतिष्ठा, सत्ता मिळवली तरी अंतरात असंतोष असतो. उदाहरण बघा, एक श्रीमंत उद्योगपती
सर्व काही असूनही अंतर्बाह्य असंतुष्ट आहे, कारण त्याचं मन हरिनामात, भक्तीत, आत्म्याच्या शोधात नाही. त्याचवेळी एक सामान्य संत गरीब असूनही शांत समाधानी असतो, कारण तो प्रभूच्या प्रेमात रंगलेला असतो. यावरून निष्कर्ष असा निघते की चुकीची संगत आत्मिक नुकसान करते. वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांची संगती आपल्याला भक्तिमार्गावरून भरकटवू शकते. नंबर 2, योग्य संगती म्हणजे सज्ञानांची संगत. संत, ज्ञानी, विवेकी लोकांच्या सान्निध्यातच आत्मिक प्रगती होते. नंबर 3, भगवंताकडे योग्य संगतीची प्रार्थना करावी. कमलापती विष्णूकडे सत्पुरुषांच्या संगतीसाठी प्रार्थना ही आवश्यक आहे मित्र. नंबर 4, आध्यात्मिक लोक इतरांना सन्मार्गाकडे बोलावतात. जे आधीच अध्यात्मात प्रगत झाले आहेत ते इतरांना सुद्धा वाट दाखवतात. नंबर 5, मोह लोभ असलेले लोक सच्च्या मार्गापासून पळतात. जे लोक संसाराच्या मोहात गुंतलेले आहेत ते भगवंताच्या मार्गावर पाहायलाही तयार नसतात. नंबर 6, भगवंतापासून विच्छिन्न झालेल्या जीवनात समाधान नसते. सुख, श्रीमंती असूनही अंतःकरणात शांतता राहत नाही. नंबर 7, खरं सुख आत्मिक शांततेत असतं. बाह्य संपत्तीपेक्षा अंतःकरणातील समाधान अधिक महत्त्वाचं असतं. नंबर 8, हरिनाम आणि सत्संग हाच खरा मार्ग. हरिनामाच्या स्मरणाने आणि संतांच्या सहवासानेच मोक्ष मिळतो मित्र. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब केला आणि बेल आयकॉनला नक्की दाबा मित्रांनो. धन्यवाद.